पहाट झाली होती. स्वतः सूर्यदेव राज्याभिषेकाला आलाय असं वाटत होतं. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला या व्लॉगमध्ये श्रीमान रायगडावरील राज्याभिषेक सोहळा पाहायला मिळणार आहे. तर चला सुरू करूया तो दिवस जगायला जिथे इतिहासाने सुवर्णक्षणी एक अविस्मरणीय दिवस लिहिला. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध त्रयोदशी, महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजले. आज दिवस दुसरा आहे आणि आम्ही अशी झोपलो, आम्हाला काही समजलं पण नाही की किती वाजले. तर आता बघूया, कारण की राज्याभिषेक आता पहाटे होतो सकाळी. आता मग पटापट चेंज करतो. आता कुर्ता वगैरे आणलेला मी, पण तो सगळा भिजलेला आहे काल पावसात. तर आता हेच टी शर्ट वगैरे आम्ही घालून पटापट फ्रेश होतो आणि जातो सदरेवर. बघूया तिकडे काय होतंय. चला पटकन जाऊया. तर हा बघा, असा काही व्ह्यू आहे सकाळचा. सगळे उठले होते. चला फ्रेश. गुड मॉर्निंग. यार आता मला भेटलंय टेंट. तर आता आम्ही सर्व फ्रेश झालो आणि आता निघालोय सदरेवर. तर तिकडे आता जाऊन बघूया काय माहोल आहे. ठीक आहे, चला. रायगडाच्या या राजधानीत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. हा क्षण फक्त एका राजाच्या राज्याभिषेकाचा नव्हता, तर जनतेच्या स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि न्यायपूर्ण राज्यव्यवस्थेच्या प्रारंभाचा होता. माहोल बघा, माहोल. होळीचा माहोल बघा, जसा रात्री होता तसाच आहे. पण आत्ता ढोल ताशाचा धुमाकूळ होणार आहे. इथे पण सगळे ढोल ताशा पथक आलेले आहेत. सगळे वेशभूषा करून पण आलेले आहेत. हे बघा, तर खूप वेगळाच माहोल आहे मला इथे बघायला भेटेल. तर चला आता आपण थोडी आपल्या मोबाईलला चार्जिंग करून घेऊ, कारण की पूर्ण चार्जिंग उतरली. चला पटकन चार्जिंग करतो आणि सगळं दृश्य तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता ना पालखी पण आली, तुम्हाला दाखवतो. ह्या सोहळ्याची सुरुवात महाराजांच्या पालखीने झाली. सर्व शिवभक्त होळीच्या माळावर जमले. एवढी ही गर्दी एकही पैसा देऊन बोलवलेली नव्हती, तर ही गर्दी होती त्या राजासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य फक्त एकच विचार केला होता, तो म्हणजे स्वराज्याचा. सर्व शिवभक्त रंगीबेरंगी पोशाख घालून पालखीसोबत सदरेजवळ निघाले. ढोल ताशांच्या गजरात नगारखाना पूर्ण गजबजून गेला होता. पहिल्यांदाच राज्याभिषेकाला येऊन मला एक प्रश्न पडला. हेच का ते सुख ज्याचे आपण नेहमी शोधत असतो? पारंपरिक विधी, ढोल ताशे, पालख्या, मंत्रोच्चार या सर्वामुळे वातावरण अगदी 1674 सालात गेल्यासारखे वाटले. जे शिवभक्त राज्याभिषेकाला आले होते ते या गोष्टीची नक्कीच काळजी घेत होते की हा सोहळा नीट शिस्तप्रिय पार पडेल.
आपण सर्व काही पाहतो, पण बघायचं राहून जातं ती म्हणजे महाराष्ट्र पोलिसांची मेहनत, जी ह्या सोहळ्याला पार पाडण्यात मदत करते. पालखी आता नगारखान्यातून सदरेजवळ जात होती. पालखीचा मार्ग मोकळा करा. हे पालखीचे बैल आहेत. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी नगारखान्याजवळून महाराजांची पालखी सदरेवर येताच हे गाणं लागलं आणि सर्व सदर जोश आणि जल्लोषात नाचू लागली. खूप मजा येते, म्हणजे नक्की त्याच काळात गेल्यासारखं वाटतंय. परत आता आपण बघूया सदरे मिडल वरून व्ह्यू देऊ तुम्हाला, मिडलची व्ह्यू. ठीक आहे, चला. कोण 15% चार्जिंग राहिले, फक्त 15%. तेवढ्यात तुम्हाला जे दाखवता येईल ते दाखवतो. आता ना माझ्या मोबाईलमध्ये ना 5% चार्जिंग राहिली आहे. जर चार्जिंगला लावायला भेटलं मला कुठे तर मी पुढचं दाखवेन तुम्हाला, नाही तर हाच एंड असेल आपल्या व्हिडिओचा. तर चला बघूया, चार्जिंगला बघूया कुठे लावायला भेटतंय का. तर मित्रांनो, आपल्याला आता चार्जिंग करायला भेटली आहे, झाली आहे 50% झाली आहे. स्टोरेज पण रिकामी गेला आहे. तर आणि आता तुम्हाला पुढच्या माळावरचा दाखवतो कसं आहे तो दृश्य. हे सर्व पाहून मला असं वाटलं, का मी आधी नाही आलो. ह्या चिमुकलीला खेळ करताना पाहून आयुष्यात काहीतरी करण्याची एक प्रेरणा मिळाली. लेझिमचं पारंपरिक नृत्य होळीच्या माळावर चालू होतं, तर काही जण फुगड्या व ढोल ताशाच्या तालावर नाचत होते. सकाळच्या 10:30 वाजून गेले. आता जे सकाळी चालू झाले ते अजून पण चालू आहे. जोश कोणाचाच कमी होत नाही, फुल धमाल चालू आहे. बघा बाकी कोणी थकलं नाही, किती नाचतायत मला तसं दिसते. ढोल ताशा, लेझिम, परत काठी, सगळं खूप मजा येते. पहिल्यांदाच बघतोय मी हा सोहळा, पण काय काय कॅप्चर करून समजतच नाही. सगळं खूप काय काय.
काही वेळातच तलवारीचे व काठीचे खेळ चालू झाले. अकरा वाजलेत 11 आणि जेवण महाप्रसाद हे एक भारी काम आहे. जेवतो पटापट सुजलला आणि बघतो. हे बघा सगळे जेवत आहेत मस्त. जेवायचं वगैरे काहीच टेन्शन नव्हतं. चला जेवतो. हे शस्त्र फिरताना बघणं म्हणजे अंगावर काटाच येत होता. तर ह्या शस्त्राला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जायचा वेळ झाला होता पण दाखवायचं राहिलं होतं त्या काळी पाण्याची पातळी मोजण्याची ही वास्तू. तर आता आपला पॅकअप चालू झालाय. खाली जायला पण दादा वगैरे सगळे आता आम्ही निघतो इथून. तर हे बघा मगाशी जो जोश जल्लोष सगळं काय होतं ते आता पूर्ण आता खाली होतंय. गड आता पूर्ण एकटा पडणार आहे. तर सगळी पब्लिक आता खाली उतरायला घेते. बघू आपण पण आता निघतोय. बघा सगळे पॅकिंग वगैरे केली. आता निघतो आम्ही पण गड उतरायला घेतोय. गडाच्या खाली जाऊन तुम्हाला एंड करतो व्हिडिओ. बा रायगडा, हे 2 दिवस कसे गेले काही समजलंच नाही. तर भेटू परत लवकरच. पण एक नक्की सांगतो, जरी ही पावलं घराकडे निघाली असली तरी मन मात्र तुझ्यातच अडकलंय. तर मित्रांनो आता ना आम्ही जस्ट निघालोय आणि ते बोलतात ना देव तुमच्या पाठीशी नक्की असतो, तसं आज या ट्रेकवर आमच्याबरोबर झालंय. ते म्हणजे आम्ही काहीच म्हणजे टेंट वगैरे असं आम्हाला काही एवढी माहिती नव्हती. पण हे तिघं आम्हाला ना हे हा तर दादा खरं सांगतो देवासारखे भेटले आम्हाला. की म्हणजे त्यांनी असं बोलले आम्ही फक्त यांना सांगितलं आमच्याकडे काय नाही टेंट वगैरे काहीच नाही. बघा हा दादा पाठचा. तर तिघं तो दादा डायरेक्ट बोला अरे कशाला आमच्यावर चल ना आहे आमच्याकडे. तेव्हा जे आम्हाला म्हणजे काहीच नव्हतं आमच्याकडे. आम्ही अशीच कुठे भटकणार होतो. पण देवाने आम्हाला अशी माणसं मिळवली. आता ही आपण ही आपली मैत्री आपण लास्ट पर्यंत टिकवायची आहे. अजून पुढे ट्रेक करूया. दादाला पण दाखव. दादा हा बघा हा एक होता आणि हा एक दादा डायरेक्ट बोलले की काय नाही आमच्याबरोबर चला तुम्ही. एका ह्याच्यावर बोलले म्हणजे खरं सांगतो देवाने खरं सांगतो आम्हाला पूर्ण हे झालं. तो दादा मला पण घेऊन आलाय आणि त्यांनी माझ्यासाठी टेंटची व्यवस्था केली. अजून पुन्हा कोण शिवाजी मोरे म्हणून आहेत. हा तुझी ओळख आद्य आमचे तुझी ओळख सांग. तुझी ओळख सांग. माझी नाही माझी ओळख नाही मी सांगत नाही सगळे. एवढा आता ट्रेक झालाय. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं. मी तर फर्स्ट टाइम एन्जॉय केलंय. दादा तर खूप आधीपासून येतो आणि दादा सांगत नाही ओळख त्याची काय आहे. जाऊ द्या त्याची काहीतरी आहे ओळख. बघू आपण प्रयत्न करू पुढच्या वर्षी पण यायचा 6 जून. तर असा होता हा एकंदरीत ब्लॉग. अशी नवीन माणसं आपल्याशी जोडली आहेत. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल काय काय आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.